संत जनाबाई एक दिवस आपल्या पतीत जेवायला वाढत होत्या. पहिला घास घेताच पतीने तावातावाने जनाबाईंना मारायला सुरुवात केली. भाजीत मीठ का नाही? तिला हुंदका फुटला. विठ्ठल समोर उभा राहिला. ती विठ्ठलाला म्हणाली, विठ्ठला, तू इथे असतानाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून का जावं लागतंय? विठ्ठलाने स्मितहास्य केलं. जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनीला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर आला. जनी पूर्वजन्मात एक राजकन्या होती. गायीसमोर तिने घास ठेवला. गायीने ते खाण्यास नकार दिला. जनीने गायीच्या अंगावर बळ उठवले, तरी पण गायीने ते खाण्यास नकारच दिला. विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला आणि जनी भानावर आली. विठ्ठल जनीला म्हणाला, पूर्वसंचित आणि कर्मफळ कुणालाही चुकले नाही. हे सर्व भोगूनच या भवसागरातून जावे लागते. तुझी भक्ती ह्या जन्मातली आहे, तेव्हा तू पूर्वसंचित ह्या जन्मी फेडूनच माझ्या चरणी चिरंतन समाधीत विलीन होशील. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. दळिता कांडिता तुझ गायी नणंता असे त्या म्हणत असत. संत नामदेव हे त्यांचे पारमार्थिक गुरु होते. श्री संत ज्ञानदेव, विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची गुरु परंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू, असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे. गौऱ्या शेण वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. तात्पर्य, त्याचे तसे माझे असे का यासाठी रडण्यापेक्षा आपल्या कर्मभोगाची पातळी आपणच निश्चित करावी. चांगले कर्म करूनही उत्तर मिळत नसेल तर संत जनाबाईंच्या कथेतून आपल्याला समर्पक उत्तर मिळाले असेल. चांगले कर्म करणे सोडू नका, हेच आपल्या जन्माचे ध्येय असावे. संत तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे आपणाची तारी आपणाची मारी, आपणाची उद्धारी आपणाया.